भास्कर जाधवांना काही अजून विरोधी पक्षनेत्याचं काही नेमणूक त्यांची झालेली नाही. याच्यावर भास्कर जाधव त्यांच्या स्वभावाला साजेसं चिडले, त्यांनी सगळा त्यांचा राग व्यक्त केला. पण नेमणूकच नाही करायची किंवा मग ते कायद्याचं म्हणजे त्याला पण एक कायदा दाखवायचा, कायद्यावर बोट ठेवायचं आणि मग जर का विरोधी पक्षनेत्याची नेमणूकच नाही झाली तर मग आम्ही विरोधी पक्षाचं मत विचारात घेऊ, ह्याला किती अर्थ आहे? आता हे उदाहरण काय देतात विरोधी पक्षांच्या वतीने आत्ताच्या, की जयंत पाटलांनी शेवटच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सेशन संपल्यावर जे उदाहरणं दिली, म्हणजे शेका पक्षाचे कृष्णराव धुळूप असतील, आपले गणपतराव देशमुख असतील, अनेक लोकांना अतिशय कमी संख्याबळ असताना आमदार संख्या विरोधी पक्षनेता केलं काँग्रेसच्या काळात. तीच गोष्ट आम आदमी पक्षाने 67 आमदार त्यांचे आणि 3 भाजपचे 70च्या असेंब्लीत, तरी विरोधी पक्षनेता पद दिलं. मग आत्ता द्यायला काय अडचण आहे? आणि ते दिलं पाहिजे. म्हणजे कायदा नाही आहे 10% पाहिजेत. हे लोक काय सांगत होते 10% तरी आमदार पाहिजेत, म्हणजे 29 आमदार पाहिजेत. ते त्याच्यावर आर्ग्युमेंट असं आहे की ज्यावेळेला महायुती म्हणून तुम्ही लढता, निवडणूक पूर्व युती, त्याला महायुतीचे निवडून आलेत 235-37 आणि अपोजिशनचे आलेत ते महाविकास आघाडी म्हणून लढलेत. मग त्यांची संख्या 10%च्या वर आहेच ना, हा एक भाग. आणि दुसरा भाग असा की जरी 10%चा नियम असेल नसेल, नाहीच आहे तो, म्हणजे नियमात नाहीये कायद्यात, तसं असेल तर विरोधी पक्षनेता द्यायला काय हरकत आहे? फडणवीस काय म्हणतात की आमचं काहीच म्हणणं नाही, हा अध्यक्षांचा निर्णय आहे. पण अध्यक्ष सरकारचं ऐकूनच करणार आहेत हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे. मग अध्यक्ष का करत नाहीयेत? तर कदाचित मागच्या विधानसभेमध्ये उपाध्यक्ष निवडायला 4 वर्ष लावली होती, तसं आता उपाध्यक्षपद पटकन दिलेलं आहे, कारण महायुतीचं सरकार आलं आणि अजित पवारांच्या पक्षाचा केलेला आहे उपाध्यक्ष विधानसभेचा. तसं विरोधी पक्षांनी मिळून पत्र दिलंय की विरोधी पक्षनेतेपदी भास्कर जाधव यांना नेमावे. भास्कर जाधवांनी तो त्रागा जो व्यक्त केला शेवटच्या भाषणात, त्यांच्या उपाध्यक्षपदाच्या निवडीनंतरच्याही आणि एक आधीच्याही भाषणात, की तुम्हाला जर माझ्याबद्दल विरोध असेल तर माझं नाव बाजूला घ्या, पण कोणाला तरी करा. आणि त्याची पार्श्वभूमी अशी की जी आपल्या सगळ्या प्रेक्षकांना माहिती नसणार, ज्या वेळेला एकनाथ शिंदे फुटले शिवसेनेतनं आणि सुरतला गेले, विधानसभेचं सेशन संपत होतं आणि सुरतला गेले आणि सुरत मार्गे आसामकडे गेले, त्यावेळेला त्या लोकांच्या बरोबर जाऊ इच्छिणाऱ्यांमध्ये भास्कर जाधव पण होते. तर महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस करून जे सुरतच्या हॉटेलमध्ये सगळे गेले, ती बॉर्डर क्रॉस करून भास्कर जाधवांना जाऊ नाही दिलं गेलं, त्यांना परत पाठवलं होतं. आणि ते भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीपासूनचं नेतृत्व आणि महाराष्ट्रातल्या नेतृत्वाच्या पातळीवरनं भास्कर जाधव नको आहेत. काय कारण? असं कारण सांगितलं होतं, कारण भास्कर जाधवांनी विधानसभेमध्ये मोदींची नक्कल केली होती, ती खूप गाजली होती. हा एक भाग. दुसरा भाग असा की भास्कर जाधव जे सांगतायत त्याच्यावर जर विश्वास ठेवला अगदी अनौपचारिक गप्पांमध्ये, ते म्हणतात माझ्याकडे गुणवत्ता आहे, मी खूप संघर्ष करून आलोय. त्यांनी उल्लेखही केला, अजित पवारांनी जे सांगितलं की पानटपरीवाले उपाध्यक्ष झाले, गुलाबराव पाटलांची पानटपरी होती, रवींद्र वायकरांचं फार्मास्युटिकलचं दुकान होतं वगैरे. तर कष्ट करून लोक येऊ शकतात हे संविधानाने आपल्याला दिलंय, ग्लोरी संविधानाचा गौरव करताना. तसं भास्कर जाधवांनी म्हणलं की मी माझं आत्मप्रौढी म्हणून सांगत नाही, पण मी ट्रकचा क्लीनर होतो, क्लीनरचं काम करून करून मी पुढे मोठा झालोय आणि आज या पदापर्यंत आलोय. तर भास्कर जाधव म्हणतात की मी गुणवत्तावान आहे, माझा कायद्याचा अभ्यास आहे, मी वाचन अभ्यास खूप करतो, म्हणून माझी भीती वाटते नेत्याला समोरच्या, मी त्याच्या कॉम्पिटिशनमध्ये येईल म्हणून मला घेत नाहीत, असं त्यांचं म्हणणं आहे. आता हे ठीक आहे, त्यांना का घेत नाहीयेत हे त्यांना आणि न घेणाऱ्यांना माहिती, पण आम्हाला जे कारण कळतं त्याच्याप्रमाणे त्यांना सुरतमध्येही येऊ दिलं नव्हतं एकनाथ शिंदेच्या बरोबर. ते जाऊ इच्छित होते, मध्यंतरी ते शिवसेनेमध्ये नाराज होते अशाही बातम्या आल्या. त्यांनी घरचा आहेर दिला होता, घरचा आहेर दिला, आणि त्यांनी एवढं सगळं करूनही आता त्यांना विरोधी पक्षनेतापद देतात. म्हणजे कदाचित उद्धव ठाकरे सुरतला जाणाऱ्यांना गुलाबराव पाटील सांगायला गेले एकनाथ शिंदेना परत आणून, त्यांना तूही जा. त्यात उद्धव ठाकरेंच्या पातळीवरही सुधारणा दिसते की भास्कर जाधवांना चुचकारलंय विरोधी पक्षनेता करा म्हणून. म्हणजे तेही राजकारणात शिकतायत. ठोकशाहीचा पक्ष संविधान मार्गाने शपथ घेऊन मुख्यमंत्री झाले, लोकशाहीच्या दिशेने येतात आणि राजकारणही शिकतात असा अर्थ आहे. आणि भास्कर जाधव देखील हे त्यांना जाणीव आहे आणि तीच मुनगंटीवारांना आहे. मुनगंटीवार एका म्हणजे बावनकुळे उत्तर देत असताना एकमेकावर कॉमेंट करताना ज्या अशा हलक्या कॉमेंट होतात, म्हणजे हास्य मस्करी सारख्या, चेष्टा विनोदांसारख्या, त्याच्यामध्ये म्हणाले मंत्री महोदय तुमचा सूर्योदयाचा काळ आहे, माझा सूर्यास्ताचा काळ आहे. तर ही कॉमेंट पण गाजली. त्याचं कारण असं की मुनगंटीवार लोकसभेला लढले नाहीत, अनिच्छेने लढले आणि हारले, आणि नंतर मंत्री झाले, आमदार झाले, पण मंत्री केलेलं नाही. मंत्री केलं नाही याचा अर्थ स्पष्ट आहे की आता त्यांचा उतरणीचा प्रवास सुरू आहे का काय, आणि ती व्यथा त्यांची व्यक्त झाली की माझा सूर्यास्त चालू आहे आणि तुमचा सूर्योदय झालाय. म्हणजे आता विदर्भातले नेते कोण फडणवीसांनंतर तर बावनकुळे,